हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवते पालकाचे थालीपीठ. तर सगळ्यात आधी मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे मी घेतले 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. त्यामध्ये टाकले मी तीळ, हळद, लाल तिखट, मीठ. सगळे मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिसळून झाल्यानंतर मी इथे टाकते बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरून घेतलेला पालक. तर हे सर्व मसाले आपल्याला पिठामध्ये आधी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर शेवटी थोडंसं तेल लावून आपल्याला गोळा बनवून ठेवायचा आहे 10 ते 15 मिनिट. तर मी इथे तवा टाकून घेतलेला आहे आणि नंतर मी घेतली एक सुती कापड, स्वच्छ असा सुती कापड घेऊन त्यावरती पाणी टाकून मी थालीपीठ जे आहे ते थापून घेत आहे. तुम्हाला हवे तशा जाडसर किंवा पातळ पद्धतीने थालीपीठ थापू शकता. तवा गरम झाल्यानंतर त्यावरती मी थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरतून पाणी लावून कापड काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खरपूस आपले थालीपीठ जे आहे ते भाजलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही लाल तिखटाचा वापर न करता हिरवी मिरचीही टाकून हे थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा किंवा पराठे म्हणा, पण टेस्ट मात्र एकच असणार आहे. अतिशय टेस्टी झालेले होते थालीपीठ. तर यस, try it once and subscribe for vlogs and more. Thanks for watching.